श्रावण मासी साजला ऊन पावसांचा खेळ आणि आता खरोखरच सर्व मंगलासोबत खेळूया आपण सगळे मंगळागौरीचे खेळ. सोनाली सांगितलंय, मी सांगितलं. सोनाली हात वर. सुपारी फोडून दे सई फोडून दे, चिकन सुपारी फोडून दे सई फोडून दे, लाल गुढी तोडून दे सई तोडून दे, लाल गुढी तोडून दे सई तोडून दे, चिकन सुपारी फोडून दे सई फोडून दे, चिकन सुपारी फोडून दे सई फोडून दे, लाल गुढी तोडून दे सई तोडून दे, लाल गुढी तोडून दे सई तोडून दे, पतंग फुगडी लालूंगा सई लालूंगा, पतंग फुगडी लालूंगा सई लालूंगा, थय्यम थय्या खेळूंगा सई खेळूंगा, थय्यम थय्या खेळूंगा सई खेळूंगा. 1 2 3 3 4 असा 1 2 3 3 4, 1 2 3 3 4, 1 2 3 3 4. पोरी झिम कपाळीचं भिंग भिंग गेलं फुटून पोरी गेल्या उठून, झिम पोरी झिम कपाळीचं भिंग भिंग गेलं फुटून पोरी गेल्या उठून, आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई झिमा खेळतो, आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई झिमा खेळतो, आंब्याची ढाळी टप टप गळे कोकणचा राजाबाई झिम्मा खेळे, आंब्याची डाळी टप टप गळे कोकणचा राजाबाई झिम्मा खेळे, सरसर गोविंदा येतो माझ्यावरी गुलाल फेकीतो, सरसर गोविंदा येतो माझ्यावरी गुलाल फेकीतो, या बाई गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल, या बाई गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल, आमच्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साखळ्या, आमच्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साखळ्या, घडव घडव रे सोनारा माणिक मोती बिजवरा, घडव घडव रे सोनारा माणिक मोती बिजवरा, बिजवराला खिडक्या आम्ही बाईले की लाडक्या, बिजवराला खिडक्या आम्ही बाईले की लाडक्या, लाड सांगू बापाला मोती मागू काकाला, लाड सांगू बापाला मोती मागू कापाला, 1 2 3 3 4, 1 2 3 3 4, 1 2 3 3 4, 1 2 3 3 4, 1 2 3 3 4, 1 2 3 3 4. आली उमलून माझ्या दाली प्रीत नवी मखमाली रे, बहरला हा मधुमास नवा
किती लोकांना मधुमास आठवला? सडू तांदूळ सडू एवढे तांदूळ कशाला भाऊजी आले जेवायला दंड फुगडी दंडाची बाईल माझी पिंडाची लाडवा भरून जाईन ग फुलपाखरून घेऊन येईन ग. काका काय झालं? अरे हो हो नवीन बरोबर आहे. हो अगदी बरोबर आहे. हा वेगळी फुगडी आहे. दंड फुगडी दंडाची अहो ही आहे पद्मासनाची. ए मस्त. ए चला एवढं काय पाट पाटावर काय गणपतीच्या इथं नाव काय पार्वतीच्या कानात काय पुड्या तुमच्या आमच्या बसुड्या. हळद घे कुंकू घे तुझ्या नव्याचं नाव घे हळद लाव कुंकू लाव रोहिणी आता तू घे नाव. बरोबर लाजू नको लाजू नको आता नीट घे. ठीक आहे घेते मग आता. घे. आजघर माझघर माझघराला लागून स्वयंपाकघर. आजघर माझघर माझघराला लागून स्वयंपाकघर. स्वयंपाकघराच्या पुढे परसदार परसदारी अंगण. अंगणात तुळशी वृंदावन. दिवा तुळशी पुढे लावते वाकून आणि संजीवांचं नाव घेते तुमचा मान राखून. काय छान. एक कमळ फुगडी खेळा ना आता. चालेल चालेल. फुलात फुलबाई कमळाचं श्री विष्णूला वाहायचं बाई वाहायचं. ए छान आहे छान. ए शिवारात नको अडवळ घुम खेळा तुम्ही. अडवळ घुम पडवळ घुम अडवळ घुम पडवळ घुम. पडवळच्या वेलीवर पाय कसा देऊ कारल्याच्या वेलीवर पाय कसा देऊ नागणीच्या फणीवर दिवा कसा लावू मुठभर तांदळाचं पान कसं देऊ अडवळ घुम पडवळ घुम शिवारी धुम शिवपुरी धुम. ए बास शिवारा चला आता आहे काय. शिवारी शिवपुरी केतकी रान फुले घुमारी घुम पोरी घुम 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 घुम. शिवारी शिवपुरी पागोटे तू नीट करी शिवारी शिवपुरी पागोटे तू नीट करी. चल ग बाई खेळूया मंगळागौर खेळूया मंगळागौर खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाव मंगळागौर खेळूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग
फुगडी म्हणजे गड्यासोबत धमाल. आणि एकदा का हा फुगडीचा ताल धरला की सगळेच नाचायला लागतात. मुळातच मंगळागौरीचे खेळ म्हणजे धमाल, मस्ती, हसू आणि लाड यांचा संगम. एकदा का साऱ्या सख्या खेळात रमल्या की मग बघा. माझ्या सगळ्या मैत्रिणींना विनंती आहे, आमच्या सगळ्या मंगलांना की बाजूच्यांना जागा द्या पुढच्या खेळांना यायला, म्हणजे मला चालू करता येईल. मंगळागौरीचे खेळ म्हणजे धमाल, मस्ती, हसू आणि लाड यांचा संगम. एकदा का साऱ्या सख्या खेळात रमल्या की मग बघा यांच्यातील प्रेमाचा जिव्हाळा, नात्यांचा ओलावा, स्पर्शाची किमया आणि मनातल्या बालपणीच्या वेगवेगळ्या लीलया कशा समोर येऊ लागतात. मग फुगडी होते, एकमेकांना चिडवणं होतं, हसणं होतं, उखाणेही होतात आणि आनंदाचे हिंदोळे वाहायला लागतात. नंदा भावजायांच्या नोकझोकी आणि पिंगाच्या निमित्ताने एकदा का होईना सासरचं कौतुक पण होतं. तर असा हे सगळं बघण्यासाठी आपण सज्ज होऊया आता पुढच्या कार्यक्रमासाठी. यात भाग घेतात सौ वीणा खेर, सौ अनिता परांजपे, सौ तृप्ती परांजपे, सौ आभा दातार, सौ आभा गोरे, सौ आभा सरवटे, सौ वर्षा भालेराव, सौ संचिता गुर्जर, सौ अर्चना गुर्जर. सोबत राखी सहस्त्रबुद्धे, बहुतेक तिला नाव नाही ऐकवलं. गवार मंदी गवार बाई मंगळा गवार, गवारी मंदी गवार बाई मंगळा, चला ग मंगळा गौरी जाया करूया जागर, चला ग मंगळा गौरी जाया करूया जागर. आयन ग बायन शेजारी गोया गया, आयात यंग मायानो शेजारी गोया गया. फुलून आले अंगण बाई चिंग्यान धरले निंबाळ, फुलून आले अंगण बाई चिंग्यान धरले निंबाळ. चल ग माझ्या मैत्रिणी बाहेर वाशित चल ग माझ्या मैत्रिणी बाहेर वाशित गळणी, गळणी. कशान मन हे झालं ग बाई कावळं कावळं, कशान मन हे झालं ग बाई कावळं कावळं. चला ग मंगळा गौरी जाया करूया जागर, चला ग मंगळा गौरी जाया करूया जागर. जशी मी नाचू नाच ग घुमा, जशी मी नाचू नाच ग घुमा. जशी मी नाचू ह्या गावचा त्या गावचा शिकणं तुळ नाही मला, जशी मी नाचू नाच ग घुमा, जशी मी नाचू नाच ग घुमा. जशी मी नाचू ह्या गावचा त्या गावचा तसं नाही आता मागणं नाही
रिमझिम पावसात थुई थुई नाचे मोर, रिमझिम पावसात थुई थुई नाचे मोर, रावांचे नाव घेऊन पुसते मंगळागौर. तयार आहे का? घागर आणि जिम्मा हे दोन्ही ग्रुप तयारच आहेत. आमच्या मंगला म्हणतात की हल्ला करू नका. आता बायका म्हटल्या आणि हल्ला नाही झाला, कल्ला नाही झाला तर कसं चालेल?
तयारी झाली? आपण सगळ्यांनी आता बघितलंच ना की कसं छान त्यांना वाटत होतं. खरं म्हणजे पूर्वीच्या काळी बायकांचं विश्व म्हणजे घर, मुलं आणि अंगण. मग या विश्वातून त्यांना काहीतरी आनंद मिळावा म्हणून असे हळदी कुंकू, मंगळागौर असे प्रकार आले. आणि मग आता या प्रकारांमध्ये आता सारखं तर नाही, जसं आता आम्ही या तयारी केल्यात ना, मला माहिती नाही किती शॉप सेंटरला आमच्या सगळ्या मैत्रिणी गेल्या असतील आणि हे सगळं गोळा करून इतकी हौस. आपल्या घरचं 12 वाजता काम संपवून आम्ही कधी एकदा प्रॅक्टिसला जातो आणि कधी एकदा तिथे हसत हसत प्रॅक्टिस करतो. हे आमचं मागच्या महिनाभराचं एक रुटीन होतं. आणि हा जो आनंद आम्हाला महिनाभर मिळालाय ना, हा आनंद बहुतेक आम्हाला पुढचे 2-3 वर्ष पुरणार आहे. तर असं पण आता त्या काळी काय होतं की घरातली घागर, लाटणं, झाडू असे अनेक प्रकार, तवे याचा उपयोग करूनच खेळ पण व्हायचे, पण बाकी पण गोष्टी व्हायच्या. हा, लहानपणीचं आठवण असेल ते लाटणं आईने हातात घेतलं की बदडून काढू का रे, लाटण्याचा उपयोग हा देखील होता. तर असं हे वेगवेगळे आपल्याच घरातल्या वस्तू घेऊन त्याला कसा आनंद व्यक्त करायचा. आणि दुसरं म्हणजे आमच्या पेटीत ठेवलेले आमचे दागिने, त्याच्यासोबत इतक्या आठवणी असतात ना. एक दागिना काढला तर त्या लग्नाच्या वाढदिवसाला यांनी घेऊन दिला होता हो, आणि ते आठवतं मग त्यांनी मला कसा घेऊन दिला होता, हा मला सासूबाईंनी कसा घेऊन दिला होता. आणि या आठवणींमध्ये ती स्त्री कशी मोहरली जाते, तिला कसा आनंद होतो, हे मंगळागौरीच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी बघितलं. तर असाच हा एक घागर घुमू दे. त्याचसोबत घागर खेळता खेळता या सख्या म्हणजेच आमच्या मंगला इतक्या रमतात आणि झिम्म्यात उतरतात. आणि झिम्मा म्हणजे काय, तर झिम्मा म्हणजे नुसती मस्ती, जी प्रत्येकाला जशी वाटेल, जितकी छान वाटेल तितकी करायची. आणि झिम्म्यामध्ये शेवटी काय, तर एकमेकींना भेटीच्या आणाभाका. पुढच्या वर्षी नक्की भेटू, हा नक्की करू, हा. आणि नाही गं, यावर्षी हे राहिलं, पुढच्या वर्षी आता हे पण करायचंय. म्हणजे आम्ही प्रॅक्टिस करताना सुद्धा आमच्या लक्षात यायचं की सगळ्या एकमेकींना म्हणायच्या, निलिमाताई पुढच्या वर्षी तुमचं घर खाली राहील ना, याच्यासाठी नक्की राहील, कॉफी पण राहील, ही आता सगळ्यांना आश्वासन. तर असं हे आनाभाका घेत आणि असे अनेक खेळ करत जेव्हा या सगळ्या मंगळागौरीचे खेळ करतात ना, तेव्हा ते आपलं सगळं विश्व विसरायला होतात आणि 2 दिवस खूप आनंदाने राहतात. तर असा हा झिम्मा आणि घागर या दोन्हीमध्ये भाग घेतात आहे स्नेहल सरवटे, रुचिता बरकल्ले, मानसी दिग्रसकर, शर्मिष्ठा चौधरी, श्वेता गोडबोले, रश्मी ढगे, आश्विनी साकळकर, सारिका बाभुळकर. आणि झिम्मामध्ये आहेत अनिता भावे, श्रुती आपटे, कल्पना बेडेकर, प्रगती खोत, अर्चना साने, अबिरा दांडेकर, पल्लवी चितळे, निवेदिता दुगवेकर, भाग्यश्री चाचेरकर. आणि यामध्ये आमच्या ज्या छोट्या छोट्या सुंदर फुगड्या होणार आहेत, पाहण्यासारख्याच आहेत, त्यामध्ये आहे प्रचिती सप्रे, अभिश्री साकळकर, संपदा पंगेरकर, समृद्धी पंगेरकर आणि अवनी बरकल्ले. माझ्या या मंगला येऊन मला म्हणतात आहे की यांना सगळ्यांना एकदा, कारण आता 3 ग्रुपचे डान्स होणार आहे, तर 3 ग्रुपसाठी एकदा छान टाळ्या वाजव. काय टाळ्या वाजवल्या ना की या हॉलला पण बरं वाटतं, त्याचे लाईट पण छान चमचम करायला लागतात. या गाण्यानंतर श्री अंबे ग्रुप, आम्ही फाउंडर्स ग्रुप, असे 4 ग्रुप एकत्र होऊन, म्हणजे जेव्हा बायका झिम्मा करतात आणि आनंदात येतात, मग त्यांना कळतं की आमचं बाई पण भारी कसं असतं. म्हणून या गाण्याच्या शेवटी बाई पण भारी देवाची एक झलक पण आपल्याला बघायला मिळणार आहे. तर बघूया हे सगळे मंगळागौरीचे खेळ.
सात बाई सात बायका सात जीवाची सफर आता राणीच्या देशात. हसू भरणारी आसू पुसणारी पुन्हा आपल्याशी आपली यारी ओढ ही सारी नव्याची भारी स्वप्न ही सारी झाली सरतारी येथे हा जब होणार गजब कडक दंगा जाऊ दे पुन्हा ग आता जोरात जिथे जाऊ तिथे खेळू आम्ही तोऱ्यात. खेळू झिम्माग झिम्मा पोरे झिम्माग खेळू झिम्माग झिम्मा पोरे झिम्माग खेळू झिम्माग 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 खेळू झिम्माग झिम्मा पोरी झिम्माग खेळू झिम्माग 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 खेळू झिम्माग झिम्मा पोरी झिम्माग खेळू झिम्माग 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 खेळू झिम्माग झिम्मा पोरी झिम्माग. घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर नवऱ्याची मर्जी राख मुलं बाळ सासू भार जीव खेळण्या गर्दीला या भिडताना आर पार जीव तुझा भाच्या परी रोज होई खाली वर हिरगीला भिडणारी आगर. बाई पण भारी देवा बाई पण भारी र 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 बाई पण भारी देवा बाई पण भारी र. आणि हाताला चढत काय आहे ना आमची स्वाती आहे ना ती सगळ्यांना नाच शिकवते. आमच्यासारखे कधी हात पाय न हलवणारे यांना सुद्धा तिने नाही करावं लागेल म्हणून थोडा थोडा डान्स शिकवला. या कार्यक्रमासाठी कित्येक जणी आमच्यातल्या कधी थोडं खोटं बोलून तर कधी ऑफिसला कधी शाळेला अशा छोट्या छोट्या दांड्या मारून सुद्धा आल्या.
आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाणार आहे. आम्ही दरवेळा जो सर्वमंगलाचा कार्यक्रम करतो तुमचा अभूतपूर्व प्रतिसाद तर असतोच, पण हा कार्यक्रम करण्यामागे कोण्या एकाचा कधीच हात नसतो. जोपर्यंत तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. तर असाच हा पूर्ण कार्यक्रम तयार करताना खरं म्हणजे मी म्हणेल की आम्हाला सर्वमंगलाला गुणी एक अतिशय गुणी असा एक कलाकार मिळाला. ती म्हणजे सौ स्वाती गाडगीळ. मी स्वातीला स्टेजवर आमंत्रित करते. आणि खरं सांगायचं ना तर स्वाती खरोखरच एक गुणी लेकरू असतं ना आईवडिलांचं, तशी ती आमच्या सर्वमंगलाची पण एक गुणी मंगला आहे. कधीच ती कोणाला रागवणार नाही, कधी कोणाच्या चुका काढणार नाही आणि सगळ्यांना सांगते. स्वाती अशी थोडी मध्ये ये आणि फक्त एवढंच सांगते की वहिनी मला फक्त माईक देऊ नका, बाकी सगळं मी करेन. आणि हे इतक्या 60 लोकांना डान्स शिकवणं, त्यांच्याकडनं करवून घेणं हे खरोखरच सोपं काम नव्हतं. पण स्वातींनी अतिशय तन्मयतेने स्वतःचा सगळा वेळ देऊन हे कार्य पूर्णत्वाला नेलं. तर आम्ही सगळ्या म्हणजे आपण सगळ्या सर्वमंगला मिळून स्वातीला आज एक छोटीशी भेट देऊया म्हणून मी सगळ्या सर्वमंगला फाउंडर्स मेंबरला इथे आमंत्रित करते. आता पुढचं आमचं सरप्राईज काय आहे, कारण दरवेळा आम्ही जो पण कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाची एक झलक आम्ही आपल्याला दाखवतो आणि त्यानंतर तर पहिले पुढच्या कार्यक्रमाविषयी किंवा डान्स पहिले पहिल्या नाही हाच कार्यक्रमाचा डान्स आहे आता. हा मग सोनल उज्जैनकर आमचा पुढचा कार्यक्रम जो आहे त्याविषयी आपल्याला थोडंसं सांगेल. हॅलो नमस्कार. आजच्या या सक्सेसफुल कार्यक्रमाकरता सर्वांचं मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन. आपणास माहीत आहे की सर्वमंगला संस्थेद्वारा दरवर्षी 3 कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी प्रथम कार्यक्रम ओळख संतांची या विषयाअंतर्गत 9 वर्षांची सांज रंगती संतांच्या संगती 17 एप्रिल रोजी करण्यात आला होता. याच अनुषंगाने आज 27 ऑगस्ट रोजी दुसरा कार्यक्रम सण मंगळागौरीचा तुमचा आमचा सर्वांचा या कार्यक्रमात आज आपण सर्व सहभागी झालो आहोत. सर्व मंगलाची ही परंपरा आहे की पुढच्या कार्यक्रमाची घोषणा आपण वर्तमान कार्यक्रमातच करतो. याच परंपरेनुसार या वर्षीच तिसरं आयोजन आपण 13 ऑक्टोबर रोजी कोजागिरी वा दिवाळीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांसाठी कौमुदी महोत्सवच्या रूपाने साजरा करणार आहोत. या महोत्सवात आपण विविध मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम करणार आहोत आणि विशेष म्हणजे आपल्या दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाहेर मार्केट जाण्याची गरजच पडणार नाही, कारण आपण लावणार आहोत भरपूर स्टॉल्स. दिवाळी जवळच येत असल्याने चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थाचे स्टॉल या कार्यक्रमात सुद्धा राहतील. चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थाचे आनंद घ्या व सोबत घरच्यांसाठी खरेदीही करा.
तर आपल्या सर्व मंगला मैत्रिणींना विनंती आहे की तुम्ही आजच्या कार्यक्रमाला जितके प्रेम आणि प्रतिसाद दिले त्याहूनही अधिक प्रेम आणि प्रतिसाद आपल्या कौमुदी महोत्सवालाही द्यावा. कौमुदी महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाकरता तुम्ही स्वाती गाडगील व मी सोनल उज्जैनकर आमच्याशी संपर्क करू शकता. तथा स्टॉल बुकिंगसाठी लीना वाते, प्रीती गोरे व प्रीती जोशी यांच्याशी संपर्क करू शकता. त्याचप्रमाणे कार्यक्रमाची रूपरेखा करता नीलिमा देशपांडे व अर्पिता बापटशी संपर्क साधू शकता. अजून एक विशेष सूचना आहे की सर्व मंगलाचे कार्यक्रमाचे व्हिडिओ व फोटो सर्व मंगलाचे ऑफिशियल फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल व इंस्टाग्रामवर उपलब्ध आहे. तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी त्या फोटो व्हिडिओला लाईक करावं व इतर आपल्या इष्टमित्रांना शेअर पण करावं. याच आशेने मी आपले बोलणे इथे संपवते. धन्यवाद. अशी सौ सुमेधा पोळ इथे उपस्थित आहे. खरं म्हणजे ती इथे असणं आज मला पण एक थोडा आश्चर्याचा धक्का होता, कारण तिला इतकं वेळ काढून खरं ती आली. मी तिला स्टेजवर आमंत्रित करते. मी तिला सुमेधा ताई वगैरे नाही म्हणू शकत कारण ती माझी मैत्रीण आहे. सुमेधाचा आता प्रतिष्ठित अशा होम सायन्स कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीच्या चेअरपर्सन म्हणून तिला नियुक्त करण्यात आलं. या आपल्या सर्व मंगलाच्या सगळ्या मंगलांसाठी ही एक अभिमानास्पद बात आहे. तर सगळ्यांनी तिचं टाळ्या वाजवून स्वागत करा. सर्व मंगलातर्फे आम्ही तिला एक छोटूसं भेट देत आहोत.
कशी कोणाच्या माझ्या पैठण्याच्या हे सखी ग मैतरणी घालू फुबाई फुगडी पदर कमरला खोचूनी पिंगा खेळू चल बाई सखी ग मैतरणी घालू फुबाई फुगडी पदर कमरला खोचूनी पिंगा खेळू चल बाई नवरो बाहेत माडीवरी अगं ग बाया नाचू मी कशी सासूबाई बसलत दारावरी अगं बाया नाचू मी कशी अगं नणंद आली माहेरी अगं ग बाया नाचू मी कशी करायची आहेत दोन्ही भांडी अगं बाया नाचू मी कशी येळ झाली या रांधायची अगं ग बया नाचू मी कशी चिंता पोरा बाळाची अगं ग बया नाचू मी कशी थोडा येळ काढून तू स्वतःसाठी नाच अगं ग संसाराचं बस बया इसरून तू नाच हे नाच गो बया थोडं मराठ मोळ नाच नाच गो बया दिल खोलून आज तू नाच नाच गो बया जरा ठुमका तू लावून नाच आता कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन नंतर वंदे मातरम होऊन मग गरमागरम स्वादिष्ट चविष्ट अशा जेवणाचा आपण घ्यावा. तर मी लीना वाते यांना आमंत्रित करते आभार प्रदर्शनासाठी. आणि त्यानंतर वंदे मातरम झाल्यानंतर आपल्यापैकी समजा उत्स्फूर्त कोणाला इथं फुगड्या डान्स काहीही करायचं असेल तर आज हमारा राज है, कुछ भी करो, सबके लिए हम तैयार है. तुम्हाला जे लागेल ते गाणं सुद्धा इथे लावून मिळेल. वंदे मातरमसाठी आमच्या सोबत ज्यांनी ज्यांनी मंगळागौरीचे खेळ केले त्यांनी इथे सगळ्यांनी मध्ये येऊन जावं. सगळे पार्टिसिपेंट. अगं सगळ्या सर्वमंगला सर्वप्रथम इथे येऊन जातील. आपण फोटोग्राफी करू पण कार्यक्रमाच्या मध्ये नको, त्यानंतर आपण निश्चित करू. सर्व लवकर जेवढ्या आपण सगळ्याजणी इथे उपस्थित व्हाल तितक्या लवकर आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी करता येतील.
शांत राहा सगळेजण. तेच तर म्हणाले तुम्ही. काही म्हणते रंजना? काही म्हणते रंजना? नमस्कार, मी लीना वाते. सर्वात आधी मनापासून मी देवाचे आभार व्यक्त करते व त्यानंतर सर्व मंगलाचे पाठबळ म्हणून सदैव कष्ट घेणारे सदस्य किरण वाते, राहुल उज्जैनकर, भास्कर वर्तक, समीर गाडगील व सर्वात विनम्र देशपांडे दादा आम्हा सर्वांसाठी प्रेमाने नाश्ता आणायची जबाबदारी ते स्वखुशीने घेतात व प्रवीण जोशी, मनोज बापट दादा या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. माईक व साऊंडसाठी कचनार क्लब मॅनेजमेंटचे आभार. अनमोल क्षणांना छायाचित्र अर्थात फोटोद्वारा जपण्याचे कार्य निष्ठेने करणारे हेरसकर दादाचे आभार. आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे, उत्स्फूर्त साथ देणारे, कार्यक्रम प्रस्तुत करणारे, भरभरून उत्साहवर्धन करणारे व सर्व मंगल या संस्थेवर विश्वास ठेवून या आयोजनात सहभागी झालेले व कार्यक्रमाला सफलतेच्या शिखरावर स्थापित करणारे आपल्यासारखे रसिक प्रेक्षक लाभणे म्हणजे जणू जगांचा जिंकल्याचा आभास करून दिव्यासारखे सर्व मंगल संस्थेचे वतीने मी पुन्हा आपण सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाची कोरिओग्राफर स्वाती गाडगील हिचेही अभिनंदन. या कार्यक्रमाच्या संकल्पनेत श्रेय जाते प्रीती गोरे. या संकल्पनेला मूर्तरूप देण्याचा ज्यांनी तनामनाने मेहनत घेतली व खंबीरपणे पाठिंबा दिला यात रंजना वर्कम. जेव्हा सुरुवातीला आम्ही अनाऊन्स केला तेव्हा अशा एक ताई आहेत ज्यांनी सांगितलं आपलं नाव पण सांगायचं नाही. त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे काही मदत पण केली की तुम्ही इतके छान कार्यक्रम करता आणि असेच करत राहा. त्यांचे सुद्धा आमच्यातर्फे खूप खूप आभार. वन्दे मातरम् सुजला सुफला मलयज शीतला सस्यश्यामला मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्. आपण सगळे जेवणाचा स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. आमच्या सगळ्या मंगलांनो थोड्या मागे मागे या. सगळ्यांचा फोटो याच्यात येणार आहे. अजून मागे, अजून मागे, अजून मागे.
सर्वांना खूप खूप अनुरोध आहे की ज्यांना लवकर जायचंय त्यांनीच आधी जेवणाची सुरुवात करावी. बाकी सर्वांनी इथे मजा पाहावी काय चाललंय. जेवणाच्या तिथे खूप गर्दी नका करू. आपलं कूपन जपून तिथे घेऊन जा. तिथे जमा होईल कूपन आणि मग आरामाने खूप छान जेवा. Thank you.